जोरदार घोषणा दिल्या। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो, महाराष्ट्राचं आराध्य दैवत जगतवंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून आजच्या या वर्धापन दिनाचं उद्घाटन करावं असं मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय शिंदेसाहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष अशोकजी सावंत तसेच ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांतजी मोरे, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो, जगतवंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। त्याचं नाव काय? माईक दे त्याला, माईक दिलंय का? बाळा तुझं नाव सांग। सुरू कर। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचं सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि आपल्या आराध्य दैवताचं पूजन करून या ठिकाणी या वर्धापन दिन सोहळ्याचं उद्घाटन झालं। आता या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम आपल्या स्वराज्य संग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय तानाजीराव शिंदे साहेब यांचा सत्कार स्वराज्य संग्रामचे जिल्हा प्रमुख सन्माननीय संग्रामसिंह पवार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय विक्रांतजी आमरे साहेब यांचा स्वागत आणि सन्मान सन्माननीय माऊली जाधव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यांचा सत्कार सन्माननीय रामचंद्र शिंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आपले प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय अजितरावजी बानगोडे साहेब यांचं स्वागत आणि सत्कार डॉक्टर योगेश गायकवाड यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। अध्यक्ष माननीय शरदराव जाधव किनीकर यांचं स्वागत आणि सत्कार आकाश पवार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। जटाळ बीडवरून खास करून उपस्थित असलेले माननीय बाळासाहेबजी जटाळ साहेब यांचं स्वागत आणि सत्कार माननीय ज्ञानेश्वरजी इंगोले साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। पण दिनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून खास करून उपस्थित असलेले आपले जिल्हा प्रमुख सिंधुदुर्गचे सन्माननीय अशोकजी सावंत साहेब यांचा स्वागत आणि सत्कार माननीय बाळासाहेब लांडे पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यांचा स्वागत आणि सत्कार आपले स्वराज्य संग्रामचे युवक आघाडीचे नेते गणेश पवार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो।
जिल्हा परिषदेचे कृषी आणि पशुसंवर्धनचे माजी सभापती जालिंदर भाऊ लांडे साहेब यांचं स्वागत आणि सत्कार अमोल सुरवसे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मानित चंद्रकांतजी रणदिवे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं सन्मानित शिंदे साहेबांचा ते सत्कार करणार त्यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचा सत्कार करावा. स्वराज्य संग्रामच्या प्रथम वर्धापन दिनाचं प्रस्तावित आपले स्वराज्य संग्रामचे प्रवेश सरचिटणीस सन्मान्य आमरे साहेब विक्रांतजी आमरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं. उपस्थित आमचे अध्यक्ष स्वराज्य संग्रामचे संस्थापकीय अध्यक्ष आदरणीय नेतृत्व तानाजीराव शिंदे साहेब, स्वराज्य संग्रामचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, बाळासाहेब जटाळसाहेब, शरदराव केणीकर जाधव साहेब, अजितराव बानगुडे साहेब, आदरणीय व्यासपीठावरती जालिंदर भाऊ माजी सभापती, त्याचबरोबर आमचे सहकारी स्वराज्य संग्रामचे जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्गचे अशोकराव सावंत, त्यानंतर आमचे दुसरे सहकारी मेट्रो सिटी ठाणेचे जिल्हाध्यक्ष मोरे साहेब प्रशांतजी मोरे, आपण सर्व मान्यवर आजच्या आनंद सोहळ्याला आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण आपला अमूल्य वेळ देऊन या सभागृहात उपस्थित आहात. आम्ही साहेबांचे सगळे सहकारी हे अनंत व्याप करणारे, कोण व्यावसायिक आहेत, कोण समाजसेवक आहेत, पण लबाडांचं गलिच्छ राजकारण आणि विकलं झालेलं समाजकारण याच्यामध्ये गेल्या 38 वर्षापासून 35 वर्ष मेटे साहेबांची, स्वर्गीय मेटे साहेबांची संगत साथ देऊन एक स्वच्छ नेतृत्व, कोणत्याही प्रकारचा डाग नसलेलं नेतृत्व आम्हाला स्वराज्य संग्रामच्या रूपाने शिंदे साहेबांच्या रूपाने प्राप्त झालं. आमच्या अपेक्षा आहेत, आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत की साहेबांनी काहीतरी झुंजार लढा दिला पाहिजे, कुठला तरी विषय घेऊन जोरात चाललं पाहिजे, रास्त अपेक्षा आहेत. पण हे बुडबुडे हे कधी फुटून जातात, त्यांचं स्मरण कधीच राहत नाही. पण आमचा नेता असा आहे, त्यांच्याच भाषेतलं लबाडांचं राजकारण, विकलं जाणारं समाजकारण, त्याच्यामध्ये यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा शिंतोडं नसलेलं, समाजाचं फार काही मोठा फायदा नसेल झाला पण योग्य वेळी होणारं नुकसान टाळता आलं, ते शिंदे साहेबांमुळेच, याचे आम्ही साक्षीदार आहोत. आणि त्या नेतृत्वाकडून ही कासव सशाची लढाई आहे, सोशल मीडिया आहे, क्षणात विश्वाची माहिती मिळते, अंतराळातली माहिती मिळते, आपण भुरळून जातो आणि काहीतरी प्रचंड यश सापडलंय, नेतृत्व बदलायला पाहिजे असं आपल्याला वाटतं. पण शर्यत नेहमी, जी कथा आपण ऐकतो, जी उदाहरणं दिली जातात, ती कासवच जिंकतो. शिवसंग्रामच्या नंतर स्वराज्य संग्रामची 1 वर्षातली जी वाटचाल आहे, ती जरी संत गतीने, कासव गतीने चालली असेल तरी ती ध्येयाकडे जाणार आणि ती यशस्वी होणार, ही आम्हा सर्व सहकाऱ्यांना शिंदे साहेबांच्या बाबतीत आमचा विश्वास आहे. धन्यवाद साहेब. यानंतर ठाण्याचे जिल्हा प्रमुख
सन्माननीय प्रशांतजी मोरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी ठाण्यामध्ये तर साहेब आपण काम सुरू केलेलंच आहे, पण थोडंसं जरा कमी याच्यामध्ये काम आहे. तर आता येणाऱ्या काळामध्ये मी आता ह्या ठिकाणी तुमच्यासमोर म्हणजे संकल्प करायला ठरवलं आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ठाण्यामधलं काम वाढलेलं दिसेल साहेब, आणि हा संकल्प करूनच मी ठाण्याला जाणार आहे. इथे एवढंच बोलतो, पुढच्या टायमाला जास्त बोलीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रशांतजी. यानंतर जिल्हा परिषदेचे माजी कृषी परिषद सभापती जालेंद्र लांडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. की स्वराज्य संघटनेचा उपयोग समाजासाठी सर्व प्रकारातून झाला पाहिजे. आपण ह्या 25-30 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शिंदेसाहेब काम करतात, परंतु तळागाळातल्या लोकांची कुठली कामं आपण केलेली आपण आपल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्व या आलेल्या कार्यकर्त्यांना माहिती द्यावी अशी माझी एक विनंती आहे. कारण का आम्ही तुमच्याकडे कुठल्या तर आशेनं बघून तुमच्या कार्यक्रमाला यावं, पुढच्या वेळेला तुम्ही आम्हाला वैयक्तिक बोलवावं आणि आम्ही यावं असं होऊ नये. कार्यक्रम स्वराज्य संग्राम संघटनेचा कार्यक्रम अमुक या ठिकाणी आहे असं समजल्यावर गावातल्या लोकांनी, तालुक्यातल्या लोकांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, अशा प्रकारे ह्या संघटनेचं काम आपल्या हातून व्हावं ही आमची अपेक्षा आहे. आपल्या संघटनेत काम करणारे सर्व उच्च स्तरातील कार्यकर्ते आणि लोक आहेत. त्यांच्याबरोबर गोरगरीब समाजातली सुद्धा लोक आपल्या कार्यक्रमाला यायला हवेत. आणि आपला कार्यक्रम अशा छोट्याशा कार्यालयात होण्यापेक्षा एखाद्या ग्रामीण भागामध्ये चांगल्या एखाद्या पटांगणामध्ये व्हावं असं सुद्धा मला वाटतं. याचा अर्थ तानाजी साहेब तुम्ही भाऊ काहीतरी सांगायला लागलेत असं म्हणू का? माझा उद्देश फार पुढचा आहे. कारण आपण 25-30 वर्ष काम केलं, पण आम्ही तुमच्या कधी जवळ आलो नाही. त्याच्यामुळे आम्हाला बी तुम्हाला कुठल्या सूचना करता आल्या नाहीत किंवा तुमच्या कामाची माहिती मिळवता आली नाही. तुम्ही सतत आम्हाला जवळ बोलवून घ्या आणि तुमच्या कामाची माहिती द्या. आम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी होऊन गोरगरिबाची कामं तुमच्यापत्र आणू आणि तुमच्या कामाचा गोरगरिबाला लाभ मिळवून द्यायच्या दृष्टीनं प्रयत्न करू. यानंतर सन्माननीय आनंदरावजी देशमुख साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. तत्पूर्वी स्वराज्य संग्रामचे सचिव सन्माननीय विशालजी जाधव साहेब यांचं आत्ता आगमन झालेलं आहे. मी सन्मान्य अरुण बापू जाधव यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय विशाल जाधव यांचा स्वागत आणि सत्कार करावा. धन्यवाद. सन्माननीय आनंदरावजी देशमुख साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. एखाद्या नवीन संघटना उभारताना हे कमी थोडकं नाही आहे. त्यावेळी आपली चाल नक्कीच गतीची आहे. दुसरा विषय आपण आपल्याशी बोललात, आपली जी संघटनेची काही उद्दिष्ट आहेत त्यापैकी एक रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिराचं जीर्णोद्धार होणं आवश्यक आहे. आपण गेल्या 1 सप्टेंबरला जेव्हा आपण छत्रपती शिवरायांचं आणि जगदीश्वराचं दर्शन घेऊन आपण या कार्याला सुरुवात केली तेव्हा प्रचंड मंदिर घडत होतं. तिथे बसायला जागा नव्हती. गडावरचं जगदीश्वराचं मंदिर हे विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीतला आहे. शिंदे साहेबांनी पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांना सांगून किंवा केंद्रीय
संबंधित त्या खात्यातील मंत्र्यांना सांगून ते हे फक्त स्वराज्य माध्यमातूनच होऊ शकतं. कारण आत्तापर्यंत त्या मंदिरात इतकं शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे ही फार खेदाची बाब आहे. आपल्या संघटनेचं काम इतक्या प्रभावीपणे चालू आहे राज्यामध्ये की उरलेले काही जिल्हे आहेत त्याचेसुद्धा आपण लवकरच ते आपण मजबूती घेऊन आपण त्याच्या जोमाने कार्य करू. शिंदेसाहेबांसारखं खंबीर नेतृत्व आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे ही गोष्ट आपल्याला काही अवघड नाही आहे. आणि एक राज्यामधलं प्रभावी संघटना म्हणून आपण लवकरच उदयास येऊ अशी मला पूर्ण खात्री आहे. व्यासपीठावर मान्यवर सर्व यांच्या सहकार्याने यानंतर सन्मान्य प्रदेश उपाध्यक्ष शरदरावजी किनीकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोमत व्यक्त करावं. जालिंदर भाऊनी सांगितलं की बाबा आपण इथं कार्यक्रम घेतोय, छोट्याखानी हा कार्यक्रम चालला आहे. मी जालिंदर भाऊंना एक विनंती करतो, आताच एक त्यांना संदेश देऊ इच्छितो. हे लावलेलं जे ज्योत आहे उद्याची मशाल ठरल्याशिवाय राहणार नाही. साहेब आजची ही दिशा हे वेगळ्या वळणावर चाललेली आहे आणि तुम्ही बघा ज्यांनी ज्यांनी इतिहास घडवला आहे त्यांनी सुरुवात अशीच केलेली आहे. कोणाची इतिहास मोठ्या प्रमाणात होत नाही आहे. करत असताना एक द्रष्ट नेतृत्व आपल्याला लागतं. करत असताना एक नेतृत्वाची आस ज्याला म्हणतो आपण, जी झगझगची पेट ज्याला म्हणतो आपण, हे मी तानाजीराव शिंदे साहेबांच्या पाठीमागे बघितलेली आहे. त्यांचा त्याग, त्यांची बोली भाषा, त्यांचं वैयक्तिक असलेलं सातत्य हे साधारण नाहीये साहेब. असाधारण नेतृत्व आपल्याला लाभलंय. हे नेतृत्व जपण्यासाठी ही तुमची आमची जबाबदारी आहे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व कसं करण्यासाठी संधी आपल्याला तानाजीरावला देता येईल हे आपल्या पाठीमागे एक सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे. हे बोली भाषेतून होणार नाहीये. हे तुमची माझी क्रांती आहे, हे तुमची माझी नियोजन आहे, हे तुमचं माझं युद्ध आहे. मराठ्यांच्या माध्यमातून बोलायचं झालं तर कुणी काय करते हा विषय ज्याचा त्याचा आहे. परंतु ज्या बाबतीमध्ये मराठ्याच्या खऱ्या हक्का न्यायासाठी जर लढण्याची भूमिका जर आपल्याला घ्यायची असेल तर कुठंतरी एक सांगून आणि कुणाच्या तरी पाठीमागे जाऊन आपल्याला करता येणार नाही. अनेक प्रश्न आहेत प्रत्येकाचे, अनेक गोष्टी आहेत. माझ्यासमोर अनेक युवक आहेत. मी माझा व्यवसाय सांभाळत असताना मी गेली 20 वर्षापासून या संघर्षामध्ये आहे. परंतु जातीसाठी एक कुठंतरी आपण आपलं देणं लागतो या पद्धतीची भूमिका असणारा नेता जर मला कुठं दिसत असेल तर आपल्या सोलापुरामध्ये असणारं एक नेतृत्व मला दिसतंय जे की तानाजीराव शिंदे साहेब आहेत. हे जर मी म्हणलं तर हे काही चुकीचं ठरेल असं मला वाटत नाहीये. मला सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. मी विलासराव देशमुख साहेबांच्या सानिध्यामध्ये वाढलेला व्यक्तिमत्व आहे. मला आपल्याला सांगायला आवडेल माझ्याकडे अनेक अपॉर्च्युनिटीज आहेत. मी आपल्याला खुलेआम सांगतो, आमदार अमित भैया देशमुख साहेब माझ्यासाठी म्हणेल ते पद द्यायला कधीही आणि केव्हाही तयार होते, उद्याही आहे. परंतु आम्ही तो दुसरा, आम्ही तो कधी त्या गोष्टीला कुठंतरी आम्ही त्याच्यामध्ये वाहून घेतलं नाही. आम्हाला एक लक्षात येतंय की आमच्या समाजाची तळमळ करणारा व्यक्ती कोण आहे. हे संघटना जी उभी झाली हे कशासाठी झाली आणि या संघटनेचा धुरा आज स्वराज्य संग्राम या नावाने जे उभं करतायत, जे तुमच्या आमच्यासाठी लढण्याचा प्रयत्न करतायत, याच्यासाठी आपली सगळ्यांची घरामधून महिला पुरुष लहान मोठे या सगळ्यांची ताकद तानाजीराव शिंदे साहेबांच्या पाठीमागे असली पाहिजे. हे मात्र मी आवर्जून आपल्याला सांगणार आहे. आपण कोणाच्या तुलनेसाठी इथं स्पर्धा करत नाहीये. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की
मागच्या 15 वर्षाच्या काळामध्ये यांच्याकडे महामंडळ होती, यांच्याकडे सत्ता होती, यांच्याकडे विनायकराव मेटे सारखा एक द्रष्टा नेता होता. त्याही काळामध्ये त्यांनी पाहिजे असेल तर तो सगळ्या गोष्टीचा स्वार्थ साधून बाजूला बसू शकले असते. परंतु आजही ते रोडवर, आजही आपल्याला सहज उपलब्ध होणारा नेता, आजही आपल्याला असं वाटतं की माझ्या कामासाठी जर मी कुणाला सांगू शकतो, माझं काम जर कुणी करत शकत असेल आणि सहज कुठलीही वेळ आपल्यासाठी जर देऊ शकत असेल तर ते तानाजीराव शिंदे आहेत, असं जर मी म्हणलं तर आपल्याला कुठं खोटं समजू नये. आपल्याला मी विनंती कुठं सांगावं असं मला वाटतंय. जालिंदर भाऊ, मी आपल्याला विनंती करतो आणि तुम्हाला मी स्वाभिमानानं सांगतो, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असतो. प्रत्येक गोष्ट करत असताना, प्रत्येक गोष्ट घडत असताना, कारण मी सोन्या चांदीच्या व्यवसायात वावरलेला माझ्या 3ऱ्या पिढीतला व्यावसायिक माणूस आहे. सोन्याची कांडी हातात घेतली म्हणून दागिना तयार होत नाही. अनेक परिश्रम त्याच्यामध्ये तुम्हाला करावे लागतात. जितका घाम सोन्याला द्याल तिथला दागिना उत्कर्ष तुमचा तयार होईल, याच्याबद्दल काही शंका नाही. तशीच एक प्रक्रिया आहे, एक प्रक्रियेचा भाग आहे. मी आपल्या सर्वांना एक विनंती करू इच्छितो, आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे मनामध्ये एक सगळ्यात महत्वाची ज्वाला आपल्यामध्ये मनामध्ये पेटवली पाहिजे की काही कुठल्याही विषयामध्ये, कारण जगामध्ये जगत असताना किंवा आपल्या संसारामध्ये व्यवहारामध्ये काम करत असताना आपल्याला कुठं ना कुठे या सगळ्या गोष्टीची गरज पडते. कुठंतरी एक नेतृत्व लागतं, कुठंतरी काम करण्याचं एक भूमिका लागते की आपण काय करतो, कुठं जातो. त्या भूमिका करत असताना आपण कुणाच्या पाठीमागे आहोत, आपल्या पुढे कोण एक नेता आहे. जर तो नेता द्रष्टा असेल, जर तो नेता आपल्या सर्व गोष्टी फक्त बघून समजत असेल, तर त्या गोष्टीमध्ये त्या नेत्याच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा असं मी आपल्याला विनंती करतो. आज सोलापूरमध्ये होत असलेला हा सगळ्यात महत्वाचा देखणा सोहळा आहे असं तर मी म्हणेन. छोटा असला तरी काय हरकत आहे. जगाला भारी देखणा आणि दिसणारा, मनापासून आलेली, अंतकरणातून प्रेम लावणारी जेव्हा भावाची माणसं इथं सगळी जमलेत, हे सगळ्यात महत्वाची मोठी गोष्ट आहे. शिंदे साहेबांवर प्रेम करणारी मंडळी तुम्ही आहात. आपण कधी संधी दिली तर लातूरमध्ये या, माझा संपर्क आपल्याला मिळेल. जेवढं शक्य असेल तेवढी सेवा करायचा, पाहुणचार करायचा प्रयत्न मी आपला करेन. परंतु ज्या ज्या गोष्टीमध्ये घडत असताना, ज्या गोष्टी घडवायच्या आहेत, त्या घडण्यासाठी जे नेतृत्व लागतंय, जे दातृत्व लागतंय, जे पितृत्व लागतंय, त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो की आपल्याला तानाजीराव शिंदे सारखा द्रष्टा नेता कुठेही सापडणार नाही. होत आहे सर्व मान्यवरांच्या हस्ते. आजकालचा जमाना सोशल मीडियाचा आहे. इथून पुढचे सगळे प्रोग्राम आपल्याला आपल्या घर बसल्या मोबाईलवरती बघता. उपस्थितीमध्ये स्वराज्य संग्रामचं YouTube चॅनल आपण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू करतोय. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी चॅनल सुरू केले त्याचं उद्घाटन करावं. स्वराज्य संग्राम हे जे YouTube चॅनल आहे त्याला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे आपल्याला संघटनेचे सगळे प्रोग्राम अपडेट होतील. शिवाजी महाराज की साहेबांच्या आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वराज्य संग्रामच्या YouTube चॅनलचं उद्घाटन होतंय. थोडा आवाज.
वायर आहे का वायर ज्या काही धोरणं ज्या काही कार्यक्रम असतील ते आपल्याला बेल आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हिडिओ दिसेल आणि राज्यभरामधले सगळे प्रोग्राम साहेबांचे विचार एखाद्या घटनेबद्दल एखाद्या कार्यक्रमाबद्दल शासनाच्या धोरणाबद्दल आणि पुढची सगळी वाटचाल स्वराज्य संग्रामची ही यापुढं स्वराज्य संग्राम या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या मिळणार आहे. जगभरात आपले बऱ्याच ठिकाणी इथं कार्यकर्ते पोहोचू शकले नाहीत. नॉर्वेमधून आणि देशमुख साहेब पोलंडमधून सुद्धा आपल्या वर्धापन दिनासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. यापुढं यूट्यूब चॅनलवरती सुद्धा आपल्याला स्वराज्य संग्रामचं सगळ्या कार्यक्रमाचे अपडेट मिळतील. आत्ता या वर्धापन दिनाच्या निमित्तानं स्वराज्य संग्रामचं चॅनल हे सगळ्यांसाठी खुलं झालेलं आहे. आपण आतासुद्धा मोबाईलमध्ये जर यूट्यूबवरती स्वराज्य संग्राम सर्च केलं तर वर्धापन दिनाचा एक विशेष आत्ता बघितलेला व्हिडिओ आहे तो आपल्याला मोबाईलवरती बघता येईल. व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळ्याला लिंक पाठवली जाईल आणि त्या लिंकवरती जाऊन आपण सगळ्यांनी त्याला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. यानंतर आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं स्वराज्य संग्रामचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय तानाजीराव शिंदेसाहेब यांचा सत्कार या ठिकाणी सोलापूरच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं होत आहे. मी सन्माननीय धनंजय चौबे, आकाश पवार, अमोल सुरवसे यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय साहेबांचा सत्कार करायचा आहे. तिथे सन्माननीय शिंदे साहेबांचा सत्कार या ठिकाणी होतो. सन्माननीय तानाजीराव शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. स्वराज्य संग्राम संघटनेचा शिंदे साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, जगतवंद्य छत्रपती शिवाजी महाराज, बहुजन समाजाचे प्रणेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील, आमचे नेते आदरणीय विनायकरावजी मेटे साहेब यांना प्रथम अभिवादन करू. स्वराज्य संग्रामच्या स्थापनेला 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्षापूर्वी आपण सर्वजण पंढरपूरमध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं, स्थापनेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होतो. हा पहिला वर्धापन दिन साजरा करण्याचं खरं म्हणजे कोकणमध्ये चिपळूण या ठिकाणी ठरलेलं होतं. सन्माननीय आमरे साहेबांनी त्या ठिकाणी हॉलचं बुकिंग केलेलं होतं. राहण्याची व्यवस्था करण्यासाठी हॉटेल्स बुक केलेले होते. राज्यभरातून जे आपले प्रतिनिधी येत आहेत त्यांच्यासाठी बाकीच्या सगळ्या व्यवस्था लावून होल्डिंग, बॅनर, झेंडे हे सगळे मुंबईमध्ये तयार होऊन ते चिपळूणला येत होते. परंतु 4 दिवसापूर्वी कार्यक्रम 4 दिवसावर आला आणि बुधवारी मला आनंदरावजीचा फोन आला की रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आता पाऊस सुरू झाला.
त्यानंतर मी आमरे साहेबांना फोन केला की रायगडला जर पाऊस आला असेल तर तुमच्याकडे काय परिस्थिती आहे. ते म्हणाले आमच्याकडेही आज सुरू झालेलं आहे. आणि बघता बघता कोकण पूर्ण पाऊस व्यापला. म्हणून आम्ही बुधवारी निर्णय केला की हा कार्यक्रम आपण सोलापूरमध्ये घेऊ, कारण कमीत कमी वेळ आपल्या समोर आहे. इकडे कार्यक्रम बुधवारी घ्यायचं ठरलं, आपण हॉल बुक केला आणि तयारी सुरू केली आणि सोलापुरातही पाऊस पोहोचला. निसर्गराजाची आपल्यावरती कृपा झाली. महाराष्ट्रातला शेतकरी समाधानी झालाय, निश्चित आनंद आहे. पण काल सकाळी जेव्हा सोलापूरमध्ये सकाळी पाऊस सुरू झाला त्यावेळेला माझे सगळे सहकारी आणि बाहेरून येणारे सगळे लोक काळजीत, आता पोचायचं कसं, पाऊस सुरू झाला तरी इथंपर्यंत हॉलपर्यंत तरी कसं पोचायचं. पण सुदैवानं आई भवानीच्या कृपेनं, सिद्धरामेश्वराच्या कृपेनं पाऊस आपल्याला सकाळी थोडी मोकळीक दिली आणि आपण सर्वजण, काही मंडळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून आलेली आहेत, आपल्या जिल्ह्यातून काही मंडळी आली, आपण सर्वजण या ठिकाणी आलात. त्याबद्दल सुरुवातीला संघटनेचा प्रमुख म्हणून, तुमचा एक सहकारी म्हणून तुमचं मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी व्यासपीठावरती संघटनेचे सन्माननीय सरचिटणीस विक्रांतजी आमरे साहेब आहेत, उपाध्यक्ष आपले अनंतरावजी देशमुख आहेत, पलीकडे बीडवरून आलेले आपले जटाळ साहेब आहेत, लातूरहून आपले उपाध्यक्ष सन्माननीय किनीकरजी आहेत, विशाल जाधव आहेत, पुण्यावरून आले. पुण्यावरून थोडं अंतर असल्यामुळे त्यांना थोडा अर्धा तास उशीर झाला, तेही ते आलेले आहेत. आमचे भाऊ जालिंदर भाऊ तर आहेतच, त्याचबरोबर सिंधुदुर्गचे अध्यक्ष सन्माननीय अशोकजी सावंत आले, ते तर कुडाळवरून आले. तिथे तर आपल्यापेक्षाही आणि बाकीच्या ह्याच्यापेक्षाही जास्त पाऊस सुरू आहे. ते कणकवली कुडाळ या भागातून आले. ठाण्यामधून आपले त्या जिल्ह्याचे अध्यक्ष मोरेजी, खरं म्हणजे त्यांच्या हाताला जखम झालेली आहे, दवाखान्यातून ते बाहेर पडून कार्यक्रमाला उपस्थित राहणं याला त्यांनी प्राधान्य दिलं, ते उपस्थित राहिले. त्यांच्यासोबत ठाण्याचे सरचिटणीस निकम साहेब या ठिकाणी आहेत, आमचे मारुती काटे आले, त्यांच्यासोबत युवराज कदम आलेले आहेत, सिंधुदुर्गावरून भूषण देसाई आलेले आहेत, त्याचबरोबर रत्नागिरीवरून काही मंडळी आलेली आहेत, किरण सावंत आलेले आहेत. आपल्या विनंतीला मान देऊन माड्यावरून आमचे मित्र ॲडव्होकेट रामभाऊ मस्के या ठिकाणी आलेले आहेत. आमचे अगदी सुरुवातीपासूनचे सहकारी श्री शिरीष बापू चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत. आमचे सहकारी मित्र सगळी बरीच मंडळी येतात समोर. मी मागच्या पण बैठकीमध्ये म्हटलं होतं की आमचे इंगोले बापू आहेत, अरुण बापू आहेत, आपण चंद्रसेन बापू आहेत. आपल्या कुरुलची ती एक चांगली पद्धत आहे की आपल्याकडे आबा, दादा, नाना असं आदरानं एकमेकाला संबोधलं जातं. आणि सर्वांनाच, अगदी आमचे बाबासाहेब म्हटलं की तात्या, हे पद्धत आहे आपली. आणि आमचे अरविंद मामा अकलूजवरून आलेले आहेत,
डॉक्टर योगेश गायकवाड आलेले आहेत, अनेक लोक आहेत. सगळ्यांची नावं घेत बसलं तर बराच वेळ होईल. महिलांच्या वतीनं आता मी एकच नाव घेतो, आमची मोठी वहिनी, ज्यांचा माझ्या भावाचा परवा 50वा लग्नाचा वाढदिवस साजरा झाला. आमची मोठी वहिनी, आम्ही त्यांना अक्का म्हणतो, त्याही आल्यात. बाकीच्या सगळ्या मंडळी आलेल्या आहेत. अगदी छोटी कार्यकर्ती मग अशी माईक पकडून आमच्या ज्ञानूची मुलगी, माझी नात, ती पण या ठिकाणी आलेली आहे. हा जो कार्यक्रम आहे तो काही राजकीय कार्यक्रम नाही. तुम्हाला व्यासपीठावरती राजकीय नेते इथे बोलवलेले दिसणार नाही. ते जर बोलवले असते ही जागा ही पुरली नसती आणि काही आत आले असते, काही बाहेर गेले असते, कार्यक्रम राजकीय बनून जातो. त्यामुळं राजकीय कार्यक्रम न करता आपण ही संघटना नव्याने उभी करतोय, ही संस्था डेव्हलप करतोय. ती करत असताना अनेक गोष्टी असतात आणि ती संघटना उभी करत असताना राज्याचा विचार करावा लागतो. आता हा सोहळा इथे होतोय, त्यामुळं माझ्या गावची मंडळी, कुरुलची मंडळी, कुटुंबातली मंडळी, जवळपासची नात्यागोत्यातली मंडळी हे अधिक येणं हे साहजिक आहे. कारण आम्ही ठाण्यामध्ये मेळावा घेतला त्यावेळेला काही इकडचं कोणी तिकडं अपेक्षित नव्हतं. तिथं सगळी मंडळी ठाणे, कल्याण, भिवंडी त्या भागातून तिथं होती. आणि चिपळूणला जरी आपण कार्यक्रम घेतला असता तर इकडं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही 4-2 गाड्या गेल्या असत्या. बाकीची सगळी मंडळी आंबरे साहेबांच्या ह्याच्यातून, आमचे अशोकराव म्हणाले मी तिकडे 5-7 गाड्या मी सिंधुदुर्गावरून घेऊन येतोय. त्यामुळे ज्या भागामध्ये कार्यक्रम होतो त्या भागातले कार्यकर्ते मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहणं हे साहजिक असतं. संघटनेच्या अनुषंगानं माझ्या अगोदर माझ्या सहकार्याने काही गोष्टीवरती चर्चा केली, काही विषय मांडले. ते विषय मांडत असताना एकात दुसरा विषय करंट असतो, काही विषय कायमचे असतात, कायम चालू असतात. आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. ही शेतकऱ्याचा प्रश्न आम्ही 80 साली ज्यावेळेला शरद जोशीचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेला बघायचो आणि नंतर आम्ही 85-86 पासून आम्ही त्या शेतकऱ्याच्या प्रश्नावरती सातत्यानं बोलत राहिलो, संघर्ष करत राहिलो. प्रश्न काही सुटला नाही. म्हणजे 40 वर्षापूर्वी जे मुख्यमंत्री होते त्यांनीही सोडवला नाही आणि आताचे जे सद्ग्रस्त मुख्यमंत्री आले तेही सोडवत नाहीत. म्हणून काही प्रश्न कायमचे असतात. मराठा आरक्षणाचा सारखा मुद्दा हा करंट आहे. सध्या राज्यामध्ये तो मुद्दा आहे. त्याविषयी सुद्धा पूर्वी शिवसंग्राम आणि आता स्वराज्य संग्रामच्या माध्यमातून आपण जो संघर्ष केला आहे तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. काल मी सकाळी आमचे मार्गदर्शक मित्र आहेत, हबप आहेत, गोपाळरावजी लोंढे सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं वारकरी मंडळ तिथे आहे, समोर सगळी मंडळी बसलेली आहे. त्यांच्याकडे चर्चा करत होतो. ते म्हणाले जे मराठा आरक्षणासारखे विषय आहेत त्याच्यामध्ये ज्या भागामध्ये ज्यांना मराठा आरक्षण मिळालेलं आहे त्यांच्यासाठी एक विषय आहे आणि मराठा नाहीत पण कुणबी म्हणून ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्यांच्यासाठी एक विषय आहे. त्यामुळं आता तुमचा मराठा आरक्षण हा विषय हा दुहेरी झाला आहे. काही भागामध्ये त्याला निश्चितपणे कुणबीच्या मागणीला समर्थन मिळतं आहे, काही भागामध्ये आम्हाला मराठाच म्हणून पाहिजे याही गोष्टीला समर्थन. त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये स्वराज्य संग्रामने काही भूमिका घ्यायची असा हा सगळा विषय इथे असतो. त्यामुळे संघटना चालवत असताना अनेक विषय घेऊन जवळपास 9-10 मुद्दे आपण या ठिकाणी घेऊन स्वराज्य संग्रामची
गेल्या वर्षभरामध्ये वाटचाल केली. काही ठिकाणी आपण मेळावे घेतले. आपण आपली दिनदर्शिका एक कॅलेंडर प्रकाशित केलं. गोगावले साहेबांच्या हस्ते आपण तिकडे पाचाडला रायगडच्या पायथ्याला जिजाऊ मा साहेबांच्या समाधीसमोर त्याचं प्रकाशन केलं. अनेक कार्यक्रम आपण गेल्या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला. आणि आजचा हा वर्धापन दिन साजरा करत असताना आपल्याला आता इथंपर्यंत आपण आलो आहे. आता पुढे आपल्याला जायचं आहे. याच्यामध्ये काही नवे बदलसुद्धा आपल्याला करावे लागतील. कारण माझे विचार, अध्यक्ष म्हणून माझे विचार, माझ्या सहकार्याचे विचार हे जर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर जो सोशल मीडिया आपल्याला आता उपलब्ध झालेला आहे त्या सोशल मीडियाकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे. अशी सारखी माझ्या मागे आमच्या विशाल जाधव साहेबांची मागणी असायची की आपण सोशल मीडियाचा का आधार घेत नाही. त्यांच्याही मागणीचा नीटपणे विचार करून आपण आज या ठिकाणी यूट्यूब चॅनल सुरू केलं. आपण 1-2 दिवसात फेसबुक चॅनलचं सुद्धा आपण सुरू करतो आहे आणि इंस्टावरती पण सुरू करतो. वेगवेगळ्या माध्यमातून आपण हजारो लोकांच्यापर्यंत, आपले सगळीकडे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत आणि बाकीच्या लोकांच्यापर्यंत सुद्धा आपल्याला पोचायचं आहे. या नव्या साधनाचा आपल्याला उपयोग करायचा आहे. तो करत असताना सागरनी मगाशी सांगितलं की ते काही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत तो कार्यक्रम दिसेल अशा प्रकारची आपण व्यवस्था करा. आपण तर सबस्क्राईब कराच, पण आपल्या माध्यमातून आपले जे कोणी मित्र असतील त्यांनासुद्धा ती लिंक घेऊन ती जर आपण सबस्क्राईब केली तर सुरुवातीला 1000पेक्षा जास्त आपले सबस्क्रायबर व्हावे लागतात. तर ती प्रक्रियासुद्धा पूर्ण होईल. त्यामुळे ज्यांना नीटपणे हा मीडिया हाताळता येतो त्यांनी त्या लिंकला पुढे न्यायचं काम देखील करावं. अशा प्रकारचे देखील उद्घाटन केल्याच्या नंतर मी आपल्याला विनंती करतो, स्वराज्य संग्रामचा हा जो पहिला विषय आहे, छत्रपती शिवरायांचं स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये झालं पाहिजे. खरं म्हणजे या विषयावरती गेल्या जवळपास 2008 सालापासून आपण संघर्ष करतो आणि त्याच्यापूर्वी ज्यावेळेला ती समिती स्थापन झाली ती सुद्धा आपल्या प्रयत्नामुळे झालेली आहे. ही समिती युतीचं पहिलं गव्हर्नमेंट असताना सुधीरभाऊ जोशी महसूल मंत्री होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली मनोहर जोशी सरांनी ही समिती स्थापन केली आणि शिवस्मारकाचा विषय पुढे आला. परंतु जेवढी सरकारं आली ती काँग्रेसची असतील, राष्ट्रवादीची असतील, त्यानंतर शिवसेनेचं मध्ये येऊन गेलं, आणखी काही भाजप मिश्रित काही सरकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांना मतं पाहिजेत. शिवाजी महाराजांच्या भक्तांची त्यांना मतं पाहिजेत. शिवाजी महाराजांचा आशीर्वाद पाहिजे. अगदी त्या महाराजांच्या पायाशी लागून जाहिराती करून जो काही फायदा उठवायचा आहे तो सगळा उठवायचा आहे. पण मोदीजींच्या हस्ते त्याचं जलपूजन झालं आहे, त्याला 8 वर्ष उलटलेली आहे. त्या ठिकाणी एक सिंगल वीट पडत नाही. याचं जबाब विरोधी पक्षही विचारत नाहीत आणि सत्ताधारी पक्ष तर काय मग बोलायलाच नको. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा कार्यकर्ते आपल्या नेत्यावरती अंकुश ठेवून असायचे. कार्यकर्त्याचं मत विचारात घ्यावं लागायचं. पण आता तसं नाही. राजकीय पक्षाच्या नेत्यांचं, या मुख्यमंत्री असतील, बाकीचे लोक असतील, त्यांचं एवढं त्यांच्यावरती प्रेशर आहे की काही बोलायचं नाही. बोलायचं ना, तोंड उघडायचं ना, मग ते मराठा आरक्षणासाठी नाही उघडायचं, समाजाचा प्रश्न आहे नाही बोलायचं, शिवस्मारक आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे नाही बोलायचं, मराठी भाषेचा मध्यंतरी विषय निघाला नाही बोलायचं. मग बोलायचं कशासाठी? देवाभाऊसारखा नेता लाभला नाही, अजितदादासारखा शासक लाभला नाही, म्हणजे फक्त कौतुकाच्या गोष्टी सुद्धा.
आणि कार्यकर्ते अशा पद्धतीनं कौतुक करतात. आपण ते टी व्हीवर वगैरे बघतो. मग प्रश्नावर कोण बोलणार? हे प्रश्न त्यांना कळणार कसे? त्यामुळं आपल्याला एक खंबीरपणे उभं राहावं लागेल, संघर्ष करावा लागेल. आणि शिवस्मारकाचा विषय असेल, मराठा आरक्षणाचा विषय असेल, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय असेल, अण्णासाहेब पाटील बोर्डाचं सुद्धा एकच कर्ज प्रकरण तिथे सुरू आहे. त्याला सुद्धा छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना, कामगारांना, कष्टकऱ्यांना, शेतमजुरांना अण्णासाहेब पाटील बोर्डाच्या माध्यमातून मदत होऊ शकते, पण ते दिली जात नाही. त्या स्कीम आणल्या जात नाहीत. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला संघर्ष करावा लागणार. जे म्हणून विषय आहेत आपले, त्या सगळ्या विषयावरती आपल्याला संघर्ष करावा लागेल. आणि हे संघर्ष करत असताना मी आपल्याला एक या निमित्तानं भूमिका स्पष्ट करतो आणि आपल्याला माहितीसाठी सांगतो की मराठा आरक्षण हा विषय टी व्हीवरती तुम्हाला बघून कळतो जो काही आहे. कारण आंदोलन सुरू झालं, मोठमोठाले मधल्या काळामध्ये मोर्चे निघाले, एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चे होते. ते जवळपास 58 मोर्चे निघाले. अनेक कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये आपलं योगदान दिलं. पण त्या मोर्चामध्ये कुणी शिवसेना म्हणून, भाजप म्हणून किंवा कुठली संघटना छावा म्हणून किंवा अशी त्याच्यामध्ये न उतरता आपण सर्व समाज बांधव आहोत या भूमिकेतून त्याच्यामध्ये सहभाग घेत होते. समाजाचा रेटा निर्माण झाला आणि सरकारचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं. ते मिळालेलं आरक्षण गेलं. मधल्या काळामध्ये, उद्धवजीच्या काळामध्ये ते गेलं. ते गेल्याच्या नंतर पुन्हा आंदोलन सुरू झालं. ते आता जे आंदोलक नेते आहेत आपले जरांगे साहेब, त्यांच्या माध्यमातून पुन्हा सुरू झालं. ते याही आंदोलनाला सपोर्ट राज्यभरातल्या कार्यकर्त्यांनी दिला. खेड्यापाड्यातली सगळी मंडळी गेली, त्यांच्या पाठीशी उभी राहिली. ती काही कुठला भाजप म्हणून, सेना म्हणून किंवा असं ती उभी राहत नव्हती, तर मराठा बांधव म्हणून त्यांच्या मागे उभी राहत होती. आपल्यातले सुद्धा अनेक कार्यकर्ते आपापल्या विचारानं त्या भागातले त्यांच्या मागे उभे राहत होते. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं, ज्यांना या गोष्टीचा म्हणजे जरांगेच्या भूमिकेचा अजिबात फायदा होणार नाही, ती जी मंडळी असतील, कोकण भागातली असतील किंवा नागपूरकडली असतील, ती मंडळी याच्यामध्ये येणारच नाहीत. आपण गाडी पाठवली तरी येणार नाहीत ते. त्यामुळं ज्या भागामध्ये सपोर्ट करायचा आहे, ज्या भागातून सपोर्ट करायचा आहे, ज्या भागातून फायदा होणार आहे, तिथून मोठ्या संख्येनं लोक गेले. मराठवाड्यातून तर आपले हजारो लाखोच्या संख्येनं लोक गेले. पश्चिम महाराष्ट्रातून, आपल्या जिल्ह्यातूनही लोक गेले. काही भागामध्ये जी राजकीय मंडळी असतात ती काही छोटी मदत करतात. काही त्यांना कुणी वाहनं, गाड्या घोड्या उपलब्ध करून दिले असतील. पण आपल्या भागातून जो माणूस गेला, जो आपला समाज बांधव गेला, तो पदरमोड करून गेला त्या ठिकाणी. प्रत्येकाने आपापलं काही असेल, कुणी वाहनं दिली, काही केलं आणि तिथं गेला. त्यामुळं हा विषय जो कुणबीकरणाचा जो विषय आहे त्याच्या बाबतीमध्ये काय झालं काय नाही मी काही विस्तारानं बोलायची गरज नाही. पण कुणबीकरण ज्याच्या नोंदी सापडतील त्यांना निश्चितपणे त्याचा फायदा मिळेल. ज्यांच्या नोंदी सापडणारच नाहीत त्यांना मराठा म्हणूनच आरक्षण हवं आहे, त्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची आपण भूमिका घेत होतो. आता ते मिळालेलं आहे. ते आरक्षण टिकलं पाहिजे, त्याच्यासाठी मात्र सरकारवरती आपला नेहमी प्रेशर असलं पाहिजे, दबाव असला पाहिजे. आणि समजा आपल्या दुर्दैवानं तो कुणी एक सदग्रस्त आहे ना, तो वकील असा कुराळ्या केसाचा, तो बिचारा आपल्या मागे लागलेला असतो. तो आरक्षणाला तर इतका विरोध करतो, तसल्या माणसांच्यामुळं कदाचित मागच्या वेळेला त्याच्यामुळं आरक्षण गेलं आपलं. दुर्दैवानं याही वेळी आरक्षणाला जर काही बाधा आली तरी EWHच्या माध्यमातून राहिलेला जो मराठा समाज आहे त्या सगळ्यांना आरक्षण भेटतं. आज आपण सगळेजण समजून घ्या की आज एकही समाज, एकही वर्ग, एकही जात, एकही घटक आरक्षणापासून वंचित नाही. ब्राह्मण समाजाचा मनुष्य असेल, मुस्लिम असेल, मराठा असेल, या सगळ्यांना आरक्षण आपल्याला कुणालाही EWSमधून मिळालेलं आहे, कुणालाही SCBCतून मिळालेलं आहे आणि राहिले काही मंडळींना कुणबीच्या माध्यमातून मिळतं. त्यामुळं कुणबीकरणासाठी जो लढा चालू आहे त्यांना तुम्हाला काही
जिथं स्थानिक ठिकाणी जी मदत करता येते ते निश्चितपणे केली पाहिजे. आता ते टिकेल का नाही टिकेल का असल्या भानगडीत तुम्ही पडू नका, उलट्या सुलट्या काही चर्चा करू नका. कारण जो मनुष्य तिकडे काही प्रयत्न करतोय त्याला त्याच्या परीनं करू दिला पाहिजे. तुम्हाला आडवं जायची काही गरज नाही. कारण तुम्ही आडवं जायला सुरू केल्याबरोबर काही मंडळी जास्तच गोंधळ घालतायत. विनाकारण समाजाच्या विरोधात कुणीतरी उभं करायला राजकीय नेते जे असतात ते फार तयारीचे असतात. ते समाजाच्या विरोधात उभा करतात आणि ते आपली पोळी भाजून घेतात. त्यामुळं हे एक लक्षात घेतलं पाहिजे. या संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा जो काही मुद्दा आलेला आहे त्या मुद्द्याच्या माध्यमातून जे वातावरण होत आहे ते होत असताना आपली जबाबदारी आहे की इथला मराठा समाज असेल, कुणबी समाज असेल, तत्सम सगळा आपला जो जवळपासचा सगळा जो समाज असतो, आपण माळी, कोळी, धनगर, बाकीचा जो आपला समाज आहे, वंजारी, या सगळ्यांच्या जवळपास एकत्र असतो. हा सगळा समाज आपला एकत्र राहायला पाहिजे, टिकला पाहिजे. कारण आजपर्यंत आपले सगळ्यांचे देव एक आहेत. खंडोबा म्हटलं की आपण सगळे त्या ठिकाणी जातो. आपले आई तुळजाभवानी म्हटलं की आपण सगळे त्या ठिकाणी जातो. देव, देश आणि धर्म मानणारी ही संघटना आहे. भगवा शेला आपण ज्या वेळेला गळ्यामध्ये घालतो त्यावेळेला छत्रपतींचा विचार घेऊन आपण पुढे चाललो आहे. त्यामुळं अशी भूमिका घेऊन स्वतःचं पुढारी पण करण्यासाठी कुणी जर काही उलटी भूमिका घेत असेल आणि संघर्ष उभा करत असेल तर त्यांच्या भानगडीत न पडता आपण समाज स्वास्थ्य कसं राहील हे सुद्धा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राखलं पाहिजे. आणि आपल्याला या विषया व्यतिरिक्त बाकीच्या विषयावरती काही विस्तारानं बोलायची गरज नाही, कारण आपल्या सगळ्यांना ते विषय माहिती आहे. आपल्याला एवढंच या निमित्तानं सांगेन की आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. संघटनेचे विचार आपल्याला थोडे पटले असतील. काहींना आज पहिल्यांदा जी मंडळी आली त्यांना आता समजलं असेल. काहींना थोडं उशीर म्हणजे फार आधीपासून आहेत. काही मंडळी तर माझ्याही आधीपासून आहे तिथं, अशी पण काही मंडळी आहेत. त्यामुळं मी मार्गदर्शक म्हणालो लोंढे सरांना ते एवढ्यासाठीच की ते माझ्याही आधीपासून या प्रक्रियेमध्ये आहे. त्यामुळे ते आम्हालाही काही गोष्टी सांगतात. इकडं तिकडं जात असेल तर गाडी रुळावर कशी राहील ते बघतात. तर राज्यभरात ही सगळी मंडळी आहेत. त्यामुळं आपण हे काम करत असताना नीटपणे एकमेकाशी भेटून बोलून चर्चा करून आम्ही आत्ता सुरू केलेला आहे. जिल्ह्याची आपण व्यवस्थितपणे कमिटी करू. आता आपण अनेक वर्ष माझे सहकारी असलेले संग्रामसिंग पवार यांच्या खांद्यावरती हा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला जीव दिलेला असतो. आणि काही असेल तर त्यांच्या खांद्यावरती ठेवून मग पुढं निघायचं. ते त्यांनी आतापर्यंत त्यांना जमेल तसं त्यांनी हे केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे, पेललेलं आहे. आणि इथूनही ते कारण आमचं रिलेशन जसं आता शेडजी आहेत किंवा तुमच्यातली बरीचशीच मंडळी आहेत. आमचे आता मामा कुलकर्णी आलेले आहेत इथं. ते काय कार्यकर्ता म्हणून थोडेच आलेले आहेत. अनेक लोक आहेत की ज्याचं आपलं एक नातं असतं, विचाराचं नातं जुळलेलं असतं. अशा प्रकारची ही सगळी मंडळी सोबत आलेली आहे. हा स्वराज्य संग्रामचा विचार घेऊन आपण भविष्यामध्ये जिल्ह्याची कमिटी, तालुक्याची कमिटी याचं थोडं सिस्टम लावून जर काम करायला लागलो तर निश्चितपणे आपण पुढे जाऊ शकू. या ठिकाणी आमरे साहेबांनी काही भूमिका मांडली. निश्चितपणे राज्याच्या पातळीवरती नवी काही घडामोडी कराव्या लागतील. आमच्या केनीकरांनी काही विषय मांडले, त्याचा पण निश्चितपणे विचार करू. त्याचबरोबर आमच्या जालिंदर भाऊंनी पण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं, भूमिका मांडली. निश्चितपणे चांगल्या कामामध्ये कसं आहे की मी कुरुलमधून आहे. मला राज्य पातळीवरती काम करायचं असल्यामुळं माझा अधिकाधिक वेळ बाहेर जातो. गावामध्ये माझं जाणं येणं कमी असतं. नवीन पिढीतले लोकांना मी ओळखू शकत नाही. ते मला ओळखत असतील कदाचित असंच कुठेतरी बघून सभेत वगैरे, पण मी ओळखू शकत नाही. पण
कुरुल हे माझं नेटिव्ह प्लेस असतं, माझं जन्मगाव आहे. मला काही शक्ती मिळाली, राज्यभरातले लोक मला शक्ती देत आहेत, आपण शक्ती देत आहेत. तुमच्या माध्यमातून काही राजकीय शक्ती किंवा सामाजिक शक्ती जर मिळाली आणि त्याचं जर ताकद आपली काही तयार होत असेल. आता मधल्या काळामध्ये आम्हाला शेवटच्या काळामध्ये अगदी शेवटच्या काळामध्ये देवेंद्रजींनी आमचे आमरे साहेब आहेत त्यांना कोकण पाटबंधारे महामंडळाचं उपाध्यक्ष बनवलं, राज्यमंत्रीपदाचा त्यांना दर्जा दिला. पण कमी काळ मिळाला, 7-1 महिने त्यांना तिथे काम करता आलं. मला तर त्याहीपेक्षा कमी काळ मिळाला. वस्त्रोद्योगमध्ये मला 5च महिने काम करता आलं. सरकार बदललं. ह्या गोष्टी होत असतात. एखादी गोष्ट आपल्याला एखादं पद मिळवावं म्हणून आपण समाजाचा ताकदीचा उपयोग करणार नाही, तर आपल्याकडे जी शक्ती असेल त्याचा उपयोग समाजासाठी निश्चितपणे आपण करू. आणि गावाचा विचार करत असताना कसं असतं, घार जरी उंच भरारी घेतली तरी आपल्या पिलाकडे लक्ष असतं. तसं जी काही शक्ती असेल त्याचा थोडा अधिकचा फायदा हा आपल्या गावचा करत असतो. कारण याचं उदाहरण आम्ही बघितलेलं आहे की आमचे नेते मेटे साहेब, त्यांचं लक्ष बीडकडे असायचं, त्यांच्या गावाकडे विशेष लक्ष असायचं. सगळ्या गोष्टी राज्यभरात करत असताना त्यांनी गावाकडे करून घेतल्या. तसं कुरुलच्या बाबतीमध्ये सुद्धा काही गोष्टी उघडपणे बोलता येतात, काही बोलता येत नाहीत. आता आमची बीबी दारपळची मंडळी त्या ठिकाणी आहेत, त्यानंतर बाजूच्या गावची मंडळी आहेत. मी कुरुलचं बोलतो याचा अर्थ त्यांच्या गावाकडे लक्ष देणार नाही असं नाही. जिथून आपल्याला ताकद मिळेल तिथून आपण जी मंडळी आपल्यासोबत आहेत कुरुलच्या विकासासाठी निश्चितपणे आपण काम करू. काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि मी मागेही कुरुलमध्ये एकदा बोललेलो होतो की गाव म्हणून गावातल्या सगळ्या लोकांनी एकत्र राहायला पाहिजे. लेबल हे महत्त्वाचं नाही, गावाचा विकास महत्त्वाचा आहे. हे डोळ्यासमोर ठेवून जर आपण एकत्र राहिलो तर निश्चितपणे आपण इतरांच्या पुढे चालत राहू. अशा प्रकारची सुद्धा गोष्ट त्यामध्ये असते. तर निश्चितपणे या ठिकाणी मी आज एवढंच सांगेन की स्वराज्य संग्रामचा हा वर्धापन दिन साजरा करत असताना भविष्यामध्ये जो संघर्ष करावा लागेल त्याच्यामध्ये आपण सर्वजण सोबत आहात असं गृहीत धरून मी पुढचं पावलं टाकतो आहे. आणि महाराष्ट्रातले वेगवेगळ्या भागातली मंडळी आपल्यासोबत आहेत. आज या ठिकाणी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात. व्यासपीठावरती या हॉलची गंमत अशी आहे की हा जो माईक आणि सिस्टम आहे याचा थोडा इकोचा प्रॉब्लेम आहे. इथे उभं राहून जी व्यक्ती बोलत असते ते इकडं काही फार ऐकू जात नाही. पुढं ऐकू काही जात आहे का नाही हे मला कळत नाही, कारण हे मंगल कार्यालय टाईप आहे. हे जर आपण एखाद्या नाट्यगृह वगैरे अशा ठिकाणी असलो असतो तर जरा आणखी खणखणीत आवाज आला असता, पण ते इथं थोडं अडचण आहे. त्यामुळं ही मंडळी बोलत होती, भाऊ काय बोलत होते त्यातलं मला निम्मा अर्ध ऐकू यायचं, एक वाक्य अर्ध यायचं, पण काहीतरी गावासाठी काहीतरी म्हणतायत एवढं कळलं. किनीकरांनी माझं कौतुक केलं का मला काय म्हणाले ते काही कळलं नाही, पण काहीतरी माझं बोलत होते. अशी गंमत होत होती. इकडे तर मला वाटतं काय ऐकूच येत नाही. थोडंसं ही साऊंड सिस्टीमची पण आहे गंमत. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्वजण आलात आणि या आनंद सोहळ्यामध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल मी स्वराज्य संग्रामच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. आपल्याला शुभेच्छा देतो. आणि हा कार्यक्रम संपल्याच्या नंतर एक आनंद सोहळा म्हणून, कारण सकाळी आपण लवकर घरातून निघालात, आनंद सोहळा म्हणून आपण सगळेजण भोजन घ्यायचं आहे, या ठिकाणी एकमेकाशी बोलायचं आहे, चर्चा करायची आहे आणि मग आपण इथून निघावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना स्वराज्य संग्रामच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि काही बोललो नाही कारण घरचीच सगळी मंडळी आणि तुमच्यासमोर सरकारच्या बाबतीत बोलून तरी काय, जिथे बोलायला पाहिजे, जिथे झोडायला पाहिजे, मीडियाच्या समोर
जे बोलावं लागतं ते मी बोलतच असतो. तिथे मात्र काही कुचराई करत नाही. कारण पुन्हा कुठल्याही आता राजकीय नेत्याचं मला काही बंधन नाही, राजकीय पक्षाचं बंधन नाही. एखादी भूमिका ठामपणे पुढं घेऊन जायचं काम निश्चितपणे राज्यामध्ये आपण करत असतो. तीच भूमिका घेऊन जाऊ. आजच्या आनंदाच्या प्रसंगी कुणाला काहीतरी वेडंवाकडं बोलून उगीच आपल्याला अडचण नको, अडचण म्हणजे तोंडाची अडचण नको म्हणून मी कुणाच्याही बाबतीत गैर न इथे भाष्य होऊ देता जे महाराष्ट्राच्या विकासासाठी मनापासून काम करतायत त्यांना आपण धन्यवाद देऊया. आणि जे महाराष्ट्राच्या बोडक्यावरती बसून महाराष्ट्राचं काय वाटोळं करतायत त्यांनाही आजच्या दिवशी काही आपण म्हणायचं नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आजच्या दिवशी आपण सर्वजण आलात. स्वराज्य संग्रामचा प्रथम वर्धापन दिन अतिशय आनंदाने साजरा झालेला आहे. आपली उपस्थिती सर्व पदाधिकारी, सर्व जिल्ह्यातून आलेले स्वराज्य संग्रामचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. वर्धापन दिनानिमित्त काय सांगा? स्वराज्य संग्राम या महाराष्ट्रव्यापी संघटनेचा वर्धापन दिन सोहळा सोलापूरमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या निमित्तानं राज्यभरातले स्वराज्य संग्रामचे सर्व नेते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्या सर्वांच्या समोर आपली स्वराज्य संग्रामची भूमिका व्यक्त करताना आम्हाला निश्चितपणे आनंद होतो आहे की छत्रपती शिवरायांचं स्मारक उभं करण्याचं सरकारनं जे आश्वासन दिलेलं होतं ते 8 वर्ष झालं त्या ठिकाणी मोदी साहेबांनी भूमिपूजन करून देखील, जलपूजन करून देखील त्या ठिकाणी एक साधी वीट पडलेली नाही. त्या स्मारकासाठी स्वराज्य संग्राम आणि पूर्वीच्या काळी शिवसंग्रामच्या माध्यमातून खूप मोठी लढाई आमचे सहकारी आंबरेसाहेब आणि बाकीच्या सगळ्या मंडळींनी केलेली आहे. ही लढाई आपल्याला अशीच लढावी लागणार आहे. हा कार्यकर्त्यांना आम्ही या वर्धापन दिनाच्या निमित्तानं संदेश दिलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हे शिवस्मारक मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये उभं करायला भाग पाडू अशा प्रकारचं आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.